नमस्कार, मी सुनीता फॅशन डिझायनर. आज मी तुम्हाला माझा डेली रुटीनचा व्हिडिओ शेअर करत आहे आणि मी माझा अस्तर वगैरे मी आणलेला आहे ताग्यातून फाडून. ते पण मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्ही कुठून बघत आहात व्हिडिओ आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि आता हे मी माझा अस्तर वगैरे मी जमवून घेतो. हे माझा जुना अस्तर आहे आधीचा. हा जुना अस्तर आधी कारण ते देवळीमध्ये खूप कचरा होता. तर एकदा मी साफ करून घ्यावं म्हणून व्यवस्थित लावता येते. म्हणून आधी देवळी साफ करून घेतलेली आहे आणि हे मी अस्तर जुना आधी जमवून घेते. नवीन अस्तर पण मी दाखवते तुम्हाला. नवीन अस्तर मी 10-10 मीटर असा फाडून आणलेला आहे. हे एवढाच अस्तर माझा 5-5.5 हजाराचा अस्तर आणि त्याच्यामध्ये थोडासा सामान आणलेला आहे. थोडासा म्हणलं तरी 2च रीलचा डब्बा, एक आणि एक कप साईज. फक्त तेवढंच आणलेलं आहे. तेवढ्याचेच माझे 5,000 रुपये झालेले आहेत. हे मी अस्तर काढून तिथे लावून घेते मी. हे एवढं अस्तर माझं लावून घेत आहे मी. हे पूर्ण माझं सेट करून घेत आहे आज मी. कारण हे अस्तर आणल्यावर जागा होत नव्हती आणि मध्ये मध्ये हे माझा मुलगा व्हिडिओमध्ये असा काही छेडखानी करत होता. त्याला इथे बस म्हणून रागवलं तर ते हसत होता इथे. हे माझे हे 3 ब्लाऊज आज मला कम्प्लीट करायचे आहेत. अस्तर वगैरे लावून झालेले आहे. त्याच्यातले 2 मी कट करून पूर्ण झालेले आहेत. एकाची मी स्टिच वगैरे करून घेतलेली आहे. त्याची मी तुम्हाला प्रेस वगैरे करून मी कसं त्याला सेट करते ते बघा तुम्ही. हेचा मी पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे. हे प्रेस वगैरे करून घेतले तर एकदम फिनिशिंग बसतो. ते व्यवस्थित अशा प्रकारे प्रेस करून घेऊन आपल्याला फेविकॉलने एक वेळेस याला लावून घ्यायचं आहे. कारण आपल्याला ही एक्स्ट्राची जी कच्ची टीप जी मारावी लागते शिलाई ती मारायची गरज नाहीये. आपल्याला अस्तरपेक्षा थोडासा मेन फॅब्रिक थोडासा मोठा कट करून घ्यायचा आहे. तर आपल्याला हे व्यवस्थित एकदा चिटकून झाल्यावर एक्स्ट्रा कापड आहे ते आपल्याला कट करून घेता येतं. क्रॉस पट्टीला मी नाही हे करून घेत, चिटकवून नाही घेत. मला राऊंड मध्ये क्रॉस पट्टी लावायची आहे. तर मी फक्त याला प्रेस करून एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेते. पूर्ण अशा प्रकारे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. पूर्ण कट करून झालेला आहे. आता मी हे स्टिच करते. एक राहिलेलाच आहे त्याच्यातला.
ब्लाऊज मला स्टिच करायचा होता, तेवढ्यामध्ये एक कस्टमरचे 2 ओढणी पिको करायला आलेले आहेत. ते रेग्युलर कस्टमर आहेत, तर त्यांना नाही म्हणायला नाही चालत मला. तर आता अर्जंटमध्ये त्यांना अर्धा तासामध्ये पाहिजे होता, तर मी ती घेतलेली आहे. 2 आहेत माझ्याजवळ करण्यासाठी. एक हुक आहे आणि ब्लाऊज शिवायला किंवा पिको फॉलला 2 लेडीज आहेत. त्याच्यामध्ये मी अर्जंटमध्ये नाही फोन लावला. मी करत आहे पिको. पिको करत असताना माझ्या मुलाला मी हे एक्स्ट्रा आहे ते स्ट्रेट कट करून घ्यायचं आहे. माझ्या मुलाला पकडायला लावले होते मी. हे पूर्ण पिको करून घेत होते, तेवढ्यामध्ये माझी भाऊजाई आलेली आहे. ती भाऊजाई व्हिडिओ चालू असल्यामुळे ती साईडला थांबलेली होती. मी तिला म्हटले ये मध्ये, काही नाही प्रॉब्लेम. तरी ती साईडला थांबलेली होती. कस्टमर आलेले आहेत. कस्टमरचे ड्रेस रेडी झालेला होता, त्याच्यामध्ये त्यांचा लेस उरलेली आहे, ती पण मला वापस द्यायची होती. ते पण मी त्यांना देत आहे. त्यांचे मी काही कपडे वगैरे त्यांचा हिसाब वगैरे करत आहे, काय झालेलं आहे काय नाही, रेट वगैरे त्यांना सांगत आहे. माझ्या मुलाला सोप खूप आवडतं, तो सोप आणून खात होता. हे पूर्ण त्यांना कस्टमरला बोलून झाल्यावरती हे माझी क्लासची आहे मुलगी, त्या क्लासच्या मुलीला टच बटनचं हे बटन निघत नव्हतं, तर मी हे काढून देत होते. तेवढ्यात तिचं व्हिडिओकडे लक्ष गेला आणि ती हाय केली. इथे मी एडिटिंग मध्ये कट केला, खूप मस्ती केलेली होती तिथे. तिला माझ्या भाऊजाई आहे ती, माझ्या भाऊजाईला म्हणले तू इकडे बस, पिको करून घे, मी ब्लाऊजला स्टार्ट करते. ब्लाऊज वगैरे पूर्ण स्टिच करून झाल्यावर मी तुम्हाला त्याची फिनिशिंग वगैरे पण दाखवते. माझ्या भाऊजाई सोबत पण ते बोलत होता, हे मला दे, ते मला दे, अशा प्रकारे त्याची मस्ती चालूच राहते दिवसभर. ब्लाऊजच्या आपल्याला मापाबरोबर हे टक्स मारून घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी मी ब्लाऊज मापाला घेऊन त्याच्या बरोबर हे टक्स मारून घेते. ह्याच्यामध्ये तुम्हाला हे व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरती तुम्हाला कुठून बघत आहात ते पण तुम्ही कमेंटमध्ये
मला ह्या व्हिडिओ नंतर तुम्हाला कोणती कटिंग किंवा काही बघायला आवडत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. मी तुम्हाला ते कटिंग किंवा स्टिचिंग ब्लाऊजची, ड्रेसची जे बी तुम्हाला पाहिजे असेल तर मी ते दाखवायची कोशिश करेन, किंवा वेळेनुसार वेळ भेटला की मी तुम्हाला ते व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकेन. तुम्ही मला, जर तुम्हाला काही पाहिजे असेल कटिंग वगैरे, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. हे कटोरीचं पूर्ण शिवून झालेलं होता. पफ मी तुम्हाला तिथूनच दाखवत होते, पण हे तिथून तुम्हाला दिसायला हात जाईल म्हणून हे मी तुम्हाला आता उठून दाखवते हे व्यवस्थित. मी हे व्हिडिओ लावलेला आहे कॅमेरा, तर हे कॅमेरा लावला असल्यामुळे माझे शेजारी किंवा समोर ते विचारत होते की तू व्हिडिओ बनवत आहेस का, तिथे कॅमेरा लावलेली आहे. तर मी हो म्हणून म्हटलेले आहे. हे बघू शकता तुम्ही, ह्या कटोरीचा पफ किती छान आलेला आहे. अशा प्रकारे व्यवस्थित तुम्हाला कटिंग वगैरे शिकायची असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा. हे मी व्हिडिओ स्टॉप करून ठेवला होता, खूप मोठा व्हिडिओ होत होता. तर हे पूर्ण ब्लाउज रेडी झालेला आहे, ह्याची मी फिटिंग करून घेते. फिटिंग वगैरे व्यवस्थित आपण जर टाकले ना, व्यवस्थित फिटिंग बसतो. व्यवस्थित फिटिंग करायची आहे, बराबर माप मोजून. पूर्ण फिटिंग वगैरे मारून घेते मी. इकडे माझ्या भाऊजीची साडीचं काम चालू होतं, साडी करत होती. आता ती साडी पिको फॉल. रील मॅचिंग पाहिजे पिक्स, मॅचिंग रील साठी सुद्धा आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. एखादी लाईट डार्क रील लावलं का लगेच उठून दिसते, तर जितकं होईल तितके आपण मॅचिंग लावायचे आहे सर्व याला दोरा. हे एक आहे लास्ट आपल्याला. सर्व झाल्यावरती आपल्याला एकदम लास्टला बॉबिन एक संपत, हे सर्वांसोबतच होत असेल. आता हे एवढीच स्टिच राहिली होती, एवढ्यातच माझा बॉबिनचा दोरा संपला होता. तर मी हे लास्टला हे दुसरा बॉबिनचा दोरा एवढा लावलेला आहे. तुम्हाला आता हे पूर्ण ब्लाउज फिनिशिंग दाखवते, तुम्ही बघा. हे आपल्याला पूर्ण ब्लाउजची फिनिशिंग बघा तुम्ही. हे आपल्याला स्लीव्स वगैरे व्यवस्थित जॉईंट पण आलेलं पाहिजे, समोरचा गळा राहून, बॅक साईडचा गळा राहून. आणि ही पट्टी आहे ना, ही पट्टी मग मधल्या साईडला एकदम कमी ठेवायची आहे, उलटत नाही बोट. बॅक साईडलाही बघू शकता तुम्हाला पट्टी वळकू पण येत नाही. आणि हे कोट बघा किती फिनिशिंगने केलेला आहे. आणि हे बगलमधले हे जे जॉईंट आहेत, हे व्यवस्थित इथे जॉईंट एकामेकाजवळ जुळला पाहिजे, अशा प्रकारे फिटिंग आली पाहिजे. खाली वरी जर होत असेल तर फिटिंग व्यवस्थित नाही बसत. हे दोन्ही साईडला बघू शकता तुम्ही, फिक्स जॉईंट आलेला आहे स्लीव्सचा. हे पूर्ण ब्लाउज कम्प्लीट झालेले आहेत. आता मी दुसरे दोन ब्लाउज करून घेते. मला आता बाहेर जायचं होतं, मी मुलीला शाळेत आणायला, तर मी व्हिडिओ स्टॉप केला होता. मी मुलीला शाळेला जाऊन येईपर्यंत माझे भाऊजी ती साडी राहिलेली फोटो करून घेतलेली आहे. मी शाळेला जाऊन मुलीला घेऊन येत आहे आता. दिवसभर माझं असंच असतंय, उठ बस करत माझं जास्त शिवणं होत नाहीये. एक काम करत राहावं लागते, घरचं आणि बाहेरचं. रात्री मग मी उशीरपर्यंत बसून काय आहे ते कम्प्लीट करून घेते. खूप खूप गरमी होऊ लागली होती, ऊन खूप झालेला आहे.
माझ्या मुलाला मी पाणी आण म्हणून असं म्हटल्यावर पाणी वगैरे आणून दिलं मला. माझी मुलगी आहे. हे आता मी दुसरं ब्लाऊज स्टार्ट केलेले होते, थोडासा गॅप घेऊन फ्रेश झाले आणि दुसरं ब्लाऊज स्टार्ट केलेले आहे. अशा प्रकारे हे दोन्ही ब्लाऊज मी करत होते. तेवढ्यामध्ये माझी आई आली, आई आणि भाऊजाईला न्यायला. आईचं घर इथंच आहे, तर लगेच भाऊजाई येते आणि जाते. थोड्या वेळ ती बसते केव्हा येऊन. तिला जेवण करायचं होतं दुपारचा, त्याच्यासाठी ती लवकर गेली. तर ते राहिलेला प्रेस वगैरे करायचं होतं, ते मग मला करून घ्यावं लागलं. हे ब्लाऊजचं नंतरचा मी थोडासा ते केली, एक दोन समजा बॅक साइड आणि फ्रंटचे कटोरी वगैरे जोडले. बाकीचे राहिलेले मग मी जोडून घेतले. अशा प्रकारे मी पूर्ण हे असे दोन ब्लाऊज पुन्हा रेडी करून घेतलेली आहे. व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी थोडा वेळ ठेवून हे व्हिडिओ मी स्टॉप केलेला आहे. आणि हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय चांगलं वाटलं किंवा नाही हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. उद्या मी दुसरा व्हिडिओ दाखवते तुम्हाला. माझ्या मशीन मध्ये मला ऑइल टाकायचं आहे. मोठ्या मशीन मध्ये हे ऑइल कसं टाकत आहे मी ते तुम्हाला, तेचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवते. तुम्ही ते पण व्हिडिओ बघू शकता. मी आज आता हे व्हिडिओ झालेला आहे, तर याला एडिटिंग वगैरे करून उद्या टाकते. त्याच्यानंतर ते व्हिडिओ बनवून त्याचा एडिटिंग वगैरे करून